हाय नमस्कार सर्वांना, शुभ सायंकाळ सर्वांना. मी कधी काळी असा विचारसुद्धा केला नव्हता की मी यूट्यूब चॅनल काढेल, मी यूट्यूबवरती काहीतरी करल, प्रयत्न करेल आणि मी व्हिडिओ करेल असं मी कधी स्वप्नात विचारसुद्धा केला नव्हता. पण ते मी केलं. माझ्या मुलगीने चॅनल काढून दिलं मला आणि मी ते चॅनल अगदी आता 29,000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत माझे. आणि चढ उतार हा प्रत्येक आपण आपल्या यशाची पायरी अशी चढ उतार हे होत राहतात. आपले सब वाढतात, कधी आपले सब कमी होतात. आपल्याला कोण भेटतं, कोण नुसतं बघून बघून आपल्याला आनंद होईल हे मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. अशीच काल एक घटना घडलेली आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. हे पहिलं नुसतं बोलायचं म्हणून मी थोडक्यात बोलले, पण खरंच त्याला एवढा आनंद झाला, फक्त मला बघून त्याला आनंद झाला. अशी गाडी कसं असतं, आपण बघतो आणि ती गाडी भरकन निघून जाते, तसं झालेलं आहे. त्याने फक्त मला बघितलं आणि तो एकदम स्तब्ध झाला. त्याच्या वडिलांनी त्याला हलवलं, अरे चुनू, अरे चुनू. तेव्हा चुनू जागा झाला. मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं मला कुठं यूट्यूबवरती भेटतील, असं मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तर तो छोटासा मुलगा आहे, माझ्या नातवाच्याच वयाचा आहे तो. मला तो आजीच म्हणतो. तर काय त्याला काय झालं असेल काय त्याचं त्यालाच माहिती. तो कधी मला जर भेटला ना तर नक्की त्याची मुलाखत घेणार मी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार. लय का नाही, काही जण एवढी मला जीव लावतात ना, खरंच सांगण्याच्या पलीकडं आहे. ते अनुभवायचं असतं, ते असं शब्दात नाही सांगता येत. मला सुद्धा मी म्हणले होते मी व्हिडिओ बनवत, पण मला नाही आता काय मला काय बोलावं ते सुचना झाले. तर अशी भरपूर जण आहेत. मला खरं सांगतो, मला वाटलं होतं की त्यांनी मला सांगितले त्याच्यावर मी व्हिडिओ बनवल, पण मला नाही बनवता येईना व्हिडिओ. मला काय बोलायचं ते समजणं झाले. तर ते काही भावना ज्या आहेत ना त्या अनुभवायच्या असतात, त्या बोलता येत नाही. फक्त मी एवढंच सांगेल की मला यूट्यूबवरती भरपूर माणसं अशी लांब असून सुद्धा माझ्यावर एवढा जीव लावतात ना, बस तेवढंच बस मला, बाकी मला काही नको. लय अवघड असतं, खरंच नाही बोलणं लय अवघड असतं. आपल्याला वाटतं की आपण ह्या विषयावर बोलू, त्या विषयावर बोलू, तसं नाही बोलता येत, अजिबात नाही येत बोलता. मी प्रयत्न केला होता बोलायचा, मी म्हणलं होतं की मी बोलल, पण नाही मला बोलता येईना झालं. त्याचा अनुभव होता, त्याला काय वाटलं त्याचा अनुभव होता तो. फक्त त्याने मला सांगितलं, त्याला काल असं झालं होतं का कधी आजी लाईव्ह चालू करल आणि मी कधी आजीला सांगल का मी आजी तुम्हाला बघितलं. आणि त्याला सांगायचं होतं मला. अशीच एक घटना झाली होती. माझ्या बहिणीची मुलगी, आणि तेव्हा तिचं लग्न पण झालं नव्हतं. ते शशांक केतकर आहे बघा, तो हिरो. तर तो आला होता त्यांच्या गावामध्ये आणि तिला लय आवडायचा, तो हिरो लय आवडायचा. मी काही तसं नाही आहे, लय आवडायचा. आणि तिने जे त्याला बघितलं ना, 2-3 दिवस ती पोरगी त्या सदव्यातच होती. तिला तोच दिसायचा. तर असं काहीतरी होऊन गेलेलं आहे त्या चुनूच्या बाबतीत. आणि ते चुनू ना रात्री पण त्याला त्याच्या भावना आहेत त्या मी नाही सांगू शकत. असे त्याच्या भावना आहेत ते मी सांगू शकत नाही. मी फक्त शब्दात थोडंसं सांगायचा प्रयत्न केला. मी नाही सांगू शकत त्याच्या ज्या भावना आहेत ना, त्याच्या मनात काय आहे ती मी कशी सांगू शकत. पण असं थोडक्यात मी फक्त सांगायचा प्रयत्न केला. आणि मी काल व्हिडिओ बनवला ना, तर तो तिथंच होता, पण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आलेला नाही. त्याने मला बघितलं, मी नाही त्याला बघितलं, असं झालं. बघू कधीतरी आयुष्यात आमची भेट होईलच, कारण मीही कोल्हापूरमध्ये राहते, तो पण कोल्हापूरमध्ये राहतो. नक्कीच आमचं स्वप्न कधीतरी पूर्ण होईल, नक्कीच आम्ही भेटू. आमच्या शार्दूलच्या वयाचाच आहे तो. असं फक्त शार्दूलपेक्षा थोडासा 1 वर्षाने मोठा आहे तो.
शार्दूलसारखं आहे. त्याला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नाही बोलता येईन, बोलायला येईन मला, काही समजून सांगता येईन मला. चला बाय बाय सर्वांना.